इंदापुरात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। युवा नेते प्रवीण माने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। पवारांकडून प्रवीण मानेंना विधानसभेचा शब्द दिल्याची माहिती आहे। तर इंदापूरमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे। युवा नेते प्रवीण माने हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। पवारांकडून प्रवीण मानेंना विधानसभेचा शब्द दिल्याची माहिती समोर आली आहे। असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही। जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार। तर इंदापुरामध्ये अजित पवारांना हा मोठा धक्का बसलेला आहे। युवा नेते प्रवीण माने हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। इंदापूरमधून त्यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार असल्याचा शब्द हा शरद पवारांकडून देण्यात आल्याचंही कळतंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं शरद पवार दिलेला हा शब्द पाळणार आहेत का हे देखील बघावं लागणार आहे। इंदापूरमध्ये आता अजित पवारांना हा मोठा धक्का बसताना दिसतोय। इंदापूरमधील युवा नेते प्रवीण माने हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे त्यांचा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय। ऐन विधानसभेच्या तोंडावर प्रवीण माने हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। त्यामुळे इंदापूरमध्ये आता काय राजकीय गणित बदलतात याकडे देखील लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांना तिकीट देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिलाय असं देखील यातून माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे प्रवीण माने याच शब्दाखातर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत अशी ही माहिती समोर आली आहे।